राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल क्रितेश. आणि आपण पाहतायत KPLचे अध्यक्ष म्हणून आपण पाहतोय विनोद जी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. या पहिला चेंडू खेळलाय क्रितेश. इथून जर पाहिलं तर सॉफ्ट हँडने खेळला चेंडूला. जर पाहिलं तर सिंगलसाठी पॉईंट क्षेत्रामध्ये रन्स मात्र सिंगल घेतले जाते. निकुंज आणि क्रितेश जर पाहिलं तर दोघी फलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहतोय जबरदस्त असे फलंदाज पाहायला मिळत आहेत, ज्यांच्याकडे क्षमता चांगली आहे, चांगली फटकेबाजी करू शकतात. परंतु आज क्रितेशच्या विरोधात आपण पाहतोय फलंदाजी करत असताना क्रितेश एक वेगळ्या अँगलने गोलंदाजी करतायत आणि तो अँगल समजणे पहिलं खूप गरजेचं होतं. त्यासाठी जर पाहिलं तर पहिला चेंडू खेळला. 3 चेंडू आतापर्यंत झालेत क्रितेशचे आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी इथून दर्शवले क्रितेश. पुन्हा एकदा याही वेळेस चांगला चेंडू आहे. हा चेंडू जर पाहिलं तर निकुंजला देखील समजला नाही, थोडंसं फिरवलं जातं आहे आणि चेंडू पडल्यानंतर थोडा स्किट होतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅट थोडीशी लेट फिरली गेली. इथून आपण पाहतोय डॉट चेंडू येताना क्रितेश साठी थोडंसं चर्चा केली जाते, एक वेगळ्या अँगलने गोलंदाजी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कुठेतरी फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, टॅप केला आहे चेंडू. जर पाहिलं तर इथून रोखलंय देखील, डायरेक्ट हिट आणि गडी बाद. निकुंज बॅक टू द डग आउटला जाईल. पहिल्या घडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. निकुंज चांगला फटका सजवला होता, टॅपचा फटका होता, परंतु तो रोखण्याचं काम केलं आणि तदनंतर आपण पाहू शकता चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट आणि गडी बाद. क्रितेश पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रितेश टू क्रितेश. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला डिक्लेअर झोनकडे पाठवलाय. सिंगल रन्स मात्र या ठिकाणी नक्कीच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावा. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिला कंप्लीट झाला आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी वापरली गेली. क्रितेश गोलंदाजांनी एक वेगळ्या अँगलने गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ती समजणे थोडीशी मुश्किल राहिली निकुंजला देखील आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून थोडीशी वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळाला क्रितेश. पहिलं षटक जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजाच्या नावावर राहिलं आहे. इथून आपल्याला पाहायला मिळेल क्रितेश गरजसारखा आणखीन एक तगडा फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात इथून गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. महेश सागर देखील आले आहेत, आपण पाहू शकतायत. थोडीशी लेट एंट्री होते सागरची मैदानाच्या आतमध्ये. ते देखील एक आयोजक आहेत आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. हो, टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न आहे परंतु नाही. समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्क्वेअर ऑफ द कट जबरदस्त फटका पाहायला मिळत आहे. अगदी स्क्वेअर कट केलाय, चेंडूला खेळून काढलाय पॉईंट रिजनमध्ये आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकारासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. आज चर्चेत आहे हा फटका क्रितेशचा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मागे रील्स आली होती, त्या रील्समध्ये देखील हा फटका अगदी इझिली डन करतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या मैदानावर देखील तोच फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रफुल महेशच्या विरोधात याही वेळेस आपण पाहतोय ऑन साईड रिजनला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चुकलाय क्रितेश. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. चांगली कमबॅकिंग इथून होताना आपल्याला पाहायला मिळाली महेशची आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर डॉट चेंडू या ठिकाणी खेळताना मोठा विकेट्स. यावेळेस जर पाहिलं तर स्लोवर चेंडू टाकला. चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, अगदी मोठा फटका, परंतु बॅटचा फेस जास्त ओपन झाला आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत अगदी बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय क्रितेश करत. बॅक टू द डग आउट.
6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. इथून पाहायला मिळतील 2 गडी बाद झाले आहेत. चांगली गोलंदाजी महेश इथून दर्शवत असताना एक चौकार मारलाय, परंतु त्यानंतर विकेट देखील काढलाय महेशने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिमांशू म्हणजेच दीपू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला खेळलाय, परंतु एक प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या लयमध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रफुल्ल कडून देखील होताना आपल्याला पाहायला मिळालं. क्रितेशकडून चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर महेश यांच्याकडून देखील चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोदून काढलाय चेंडूला. इथून जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सार्थक गरत डेंजर एंडकडे थोडेसे धावले होते. इथून जर पाहिलं तर रन्स मिळेल सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर आता मात्र 8 वर जाऊन पोहोचेल. 8 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ झालाय. थोडीशी गंभीर परिस्थिती साई एकता बिरवाडी उर्वी 11 या टीमची. कारण इथून जर पाहिलं तर रन्स व्हायला हवे होते, ते रन्स झाले नाही आहे. 2 चौकार जरूर आल्या, परंतु इथून आपण पाहतोय जी रन्स हव्या होत्या त्या रन्स आत्तापर्यंत बनवू शकले नाही आहेत. फलंदाज सार्थक आहे, तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. इथून सार्थकला चांगली खेळी करावीच लागेल. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय रोखलंय चेंडूला. इथून आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. मिठागर संघ ही मॅच जर जिंकतोय तर ईश्वर माची यांच्याकडून आपण पाहतोय या पूर्ण टीमला पार्टी देण्यात येईल, जाहीर केलंय त्यांनी. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना कुठेतरी चुकलंय तसं मी म्हणेन. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय आणि इथून जर पाहिले तर चुकी केले. हाईट घेतली होती, परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकीचा राहिला असं मी म्हणेन. इथून 4 रन्स मिळतील आणि 4ने धावसंख्या जर पाहिले तर 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. 13 धावा. हो, पायातला चेंडू अगदी सुरेख खोदून काढलाय चेंडूला, परंतु चांगले क्षेत्ररक्षण दर्शवलं जात आहे. सिंगलच रन्स मिळेल. इथून रन्स वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तेच मात्र इथे दाखवलं जात आहे. आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली केली मी म्हणेन या संघाने. जयेश 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याची आठवण कायम आपल्या हृदयात राहील असा एक आपल्यातला हरपलेला एक खेळाडू म्हणजे जयेश. इथून आपण पाहतोय खराब शॉट सिलेक्शन आणि परिणाम काय तर इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने हा दुसरा गडी. नक्कीच पहिला क्रितेश बाद झाला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय हिमांशू म्हणजे दीपू देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौदा धावा झाल्यात. आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. यावेळेस कडक प्रहार करण्याचा प्रयत्न जीवा घरत. इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेट मिळेल. 4था विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात क्रितेश बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय हिमांशू देखील बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद आणि आता मात्र आपण पाहतोय जीवा घरत देखील बाद होताना. आता मात्र फक्त आणि फक्त इथून सार्थक वर पूर्ण आशा अपेक्षा असतील. दुसऱ्या बाजूला चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आहे, परंतु इथून आता सार्थकला चांगलं खेळावं लागेल. ही पारी जर पाहिली तर 30च्या घरात जर नेऊन ठेवली तर मात्र एक चांगली टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. कारण की आतापर्यंत गोलंदाजीवर हावी होत असताना 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकामध्ये जर पाहिले तर 14 धावा म्हणजे 4.60च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या आहेत. चौदा धावा झाल्या आहेत. इथून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ याला आणलंय.
व फटका समोरच्या दिशेने, यावेळेस दोन क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे वाटलं होतं की चेंडू पकडला जाईल, परंतु सार्थकची खेळी इथून आता मात्र नक्कीच कामास येईल असं मी म्हणेन. कारण सार्थकला चांगलं खेळावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. आपला संघ अडचणीत आहे आणि या अडचणीतनं त्यालाच मात्र या संघाला दूर करावा लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर सार्थकच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. सार्थक 5 मध्ये 10 बनवतोय. एक चांगली धावसंख्या त्याला देखील बनवावी लागेल. 18 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 30 धावा एक महत्वपूर्ण टार्गेट असेल बिरवाडी संघाकडे, परंतु बघूया हा 30 पर्यंत पोहोचू शकतील का. पुन्हा एकदा आक्रमण केलाय. आक्रमण भारी होता, अगदी गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषे पार, चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. येस, आमचे सिनियर कॉमेंटेटर देखील आपण पाहताय दीपकजी संके सर. त्या ठिकाणी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 22 धावा झाल्यात, 22 धावा झाल्यात. सार्थक जिम्मेदारी घेतलाय असं मी म्हणेन सार्थकने. ज्यावेळेस अडचणीत होता संघ, कुठेतरी असं वाटलं होतं की 3 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा, या धावा वाढून वाढून 20 होतील की काय, परंतु आता त्या 22 वर पोहोचवल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही वेळेस आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. इथून आपण पाहतोय सार्थककडे पूर्ण लक्ष केंद्रित केलंय क्षेत्ररक्षकांनी आणि काय जबरदस्त फेकी पाहायला मिळाली थेट हातामध्ये आणि इथून संधी सोडली नाहीये. विकेट मिळतोय. सार्थक बॅक टू द डग आउट. ऋषी घरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सार्थकची खेळी खूप महत्वपूर्ण राहिली मी म्हणेन. ज्यावेळेस रन्स पूर्ण करायचा होता त्यावेळेस थोडासा स्लो झाला सार्थक आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे विकेट मिळालाय. 14 धावांची चांगली योगदान सार्थकने देखील आपल्याला पाहायला मिळालं. इथून आपण पाहतोय 22 धावा 5 गडी बाद नक्कीच झाल्या आहेत, परंतु त्यावेळेस चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 3 उर्वरित 3 चेंडू. ओहो, याही वेळेस तेच प्रयत्न, मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नात, स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय चेतन पाटील देखील बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ शिल्लक होता. इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चेतन मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. आता मात्र आपण पाहतोय 6 गडी बाद झाले आहेत. साई एकता बिरवाडी संघाचे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर थोडीशी गंभीर परिस्थिती आहे असं मी म्हणेन, परंतु यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी सज्ज आले आहेत. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आहेत, महत्वपूर्ण असतील. 2 चेंडूमध्ये एक फटका मोठा येणं खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला खेळलाय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन येईल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर आता मात्र 23 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली आहे जयेश 11 सरावली या टीमने. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, पहिलं गोलंदाजी करत असताना क्रितेश ज्यांनी फक्त 2 धावा दिल्या, 1 गडी बाद केला, त्यानंतर रनआउटच्या रूपाने, आणि तदनंतर महेश आला. महेशने देखील आपण पाहतोय क्रितेश सारखा एक मोठा फलंदाज बाद करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर अक्षू ज्यांनी आपल्याला पाहायला मिळाले, फक्त 6 धावा दिल्या, आणि आता मात्र सौरभला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर नक्की काय घडेल. आतापर्यंत 9 धावा खर्च झाल्या आहेत. नक्कीच सौरभ याच्याकडून 2 लगातार चौकार आल्या होत्या सार्थकच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर 2 गडी बाद देखील केले आहेत. शेवटचा चेंडू कडक प्रहार. पुन्हा एकदा चेंडूला थांबवलंय. इथे मात्र सिंगलच रन्स मिळेल. सिंगल रन्स मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा या स्कोर कार्ड वरती होत आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष असणार आहे.
चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या आपण प्लीज, विनंती असेल. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सौरभ आणि दुसऱ्या बाजूला सागर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज जे आपण सायकल पाहणार आहोत, नेहमीच नाव चर्चेत असते असे आपण पाहतोय. आमचे परम मित्र उत्तम म्हात्रे फ्रेंड्स मोबाईल यांच्याकडून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सायकल स्पॉन्सर्स केले मॅन ऑफ द सिरीजसाठी. अचिवर स्पोर्ट्स कडून आपण पाहू शकतायत बॅट्समनसाठी बॅट जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळाले, स्पॉन्सर्स केले गेलेले आहेत. एक चांगली स्पर्धा नेहमीच आपण पाहू शकतो आणि त्यामध्ये मोलाचा वाटा असतो प्रत्येकाचा. आणि ही स्पर्धा जे जे स्पॉन्सर्स करतायत त्यांचा एकमेव हेतू असतो की ही स्पर्धा खेळवली जाते. ही स्पर्धा कशासाठी असते तर गरीब आणि होतकरू या लोकांसाठी मदत जी पुरवली जाते आणि त्यासाठी जर पाहिलं तर सरळ हाताने या ठिकाणी मदत पुरवली जाते. त्यातलेच आपण पाहू शकतायत उत्तमजी म्हात्रे ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची सायकल अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे. त्याचप्रमाणे अचिवर स्पोर्ट्स यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहू शकतायत बॅट. इथून आपण पाहतोय चेंडू आहेत 24 आणि 24 मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. सलामीची गोलंदाजी यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळते, एक सिनियर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. आणि फलंदाजीसाठी जर पाहिलं तर फलंदाज सौरभ आणि दुसऱ्या बाजूला महेश. थोडंसं चेंजेस केलं होतं, सागरला आणलं होतं परंतु आता महेशला आणलंय. इथून आपण पाहतोय सेन्सिबल खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली क्विकली फेकी करावी लागेल. बिरवाडीचं टार्गेट असेल की जास्तीत जास्त विकेट आणि कमीत कमी धावा हे मात्र टार्गेट असेल. पण तो आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलाय पहिल्या चेंडूवर. यावेळेस आणखीन एक सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. हिमांशू चेंडूला पकडतायत तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केले जात आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 2 धावा. 25चे लक्ष आहे आणि हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 धावांवर जाऊन पोहोचलं जात आहे. इथून जयेश 11 संघ थोड्याशा चांगल्या परिस्थितीमध्ये आहे कारण की आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात त्यांनी. आणखीन एक सिंगल रन्स बनवण्याचा प्रयत्न, सिंगल घेतलाय. 3 मध्ये 3 आले. प्रत्येकाचं आपण पाहू शकतायत मैदानाच्या बाहेर जे बॅनर्स लागले त्या बॅनर्सचे जे जे दाते आहेत त्यांची सरळ हाताने मदत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने लाभली गेली आणि त्यांचं देखील खूप खूप आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून हे चेंडू टाकावे लागतील. बिरवाडी संघ जर पाहिलं तर इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत एक चांगला अनुभवी खेळाडू आहे यतीन राऊत आणि त्यांच्याकडून आपण पाहू शकतायत त्यांचा ध्येय असतो की आपल्याकडून कमी धावा आल्या तर आपला संघ नेहमीच विजयाच्या दिशेने आपण नेतोय. हे देखील ध्येय राहिले. आतापर्यंत 3 धावा दिल्यात, 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण जीवाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स वाचवले जात आहेत. इथून कंजूसी गोलंदाजी थोडीशी होत असताना आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 3च धावा स्कोर कार्डवरती आहेत. पुन्हा एकदा खेळलाय, सिंगल रन्स घेण्यासाठी गेलाय. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स घेतले जात आहे. सिंगलच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालाय आणि 1 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा स्कोर कार्डवरती. आणि या दरम्यान आपण पाहू शकताय
आणि आपण पाहू शकतायत आमच्या मुख्य व्यासपीठावर राकेशजी परदेशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, ग्रामपंचायत सदस्य, आणि त्यांची देखील स्पर्धेचं चर्चा होते अगदी शेवटच्या नक्कीच एंड महिन्यामध्ये जर पाहिलं तर त्यांची स्पर्धा एक नावलौकिक स्पर्धा ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते ती स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही काही दिवसांमध्ये अनाउन्समेंट होईल त्याची एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आणि इथून पाहतोय आपण गोलंदाजी मागवर जर पाहिलं तर सार्थकला आणलंय. सार्थक पहिल्या चेंडूमध्ये जर पाहिलं तर थोडासा शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडूला भिरकावून दिलं होतं, चांगल्या पद्धतीने फटका मारला होता, परंतु डिक्लेअर झोनकडे चेंडू गेला आणि त्याचमुळे एकच रन्स मिळाले. याही वेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्रितेश गरत त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय, रन्स मिळणार नाही आहे, डॉट चेंडू आलाय. थोडीशी कंजूशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते बिरवाडी संघ देखील. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठीचा जो लक्ष्य आहे 25 धावांचं लक्ष्य तो कुठेतरी आता मात्र आपण पाहतोय मोठा बनवताना जयेश 11 टीम पाहायला मिळते. आणि इथून जर पाहिलं तर आत्तापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा बनवल्या आहेत. याही वेळेस आपण पाहतोय ऋषी गरज चेंडूवर येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, चेंडूला अडवलंय, रन्स मात्र सिंगलच मिळेल. सिंगलने नुकसान होणार नाहीये बिरवाडी संघाची, कुठेतरी धावा रोखणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसाठी जर पाहिलं तर चौकार ही जाऊ देणं हे कुठेतरी चुकीचं राहील. आणि त्याचमुळे आपण पाहतोय प्रयत्न चांगले करतायत आतापर्यंत सार्थकचे देखील प्रयत्न खूप चांगले आहेत, 3 मध्ये 2 दिले आहेत त्यांनी धावा. यावेळेस हा चेंडू कदाचित वाईड असता, परंतु ह्या चेंडूला खेळण्याची नक्कीच लालच निर्माण झाली, मोठा फटका बनवीन या उद्देशाने हा चेंडू देखील खेळला गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच रन्स येईल. धावसंख्या 1 ने वाढते, 7 धावा स्कोर कार्डवरती, 25 धावांचं टार्गेट आहे. इथून आपण पाहतोय या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ. आणि येणारी गोलंदाजी जर विचारली तर नक्कीच रोहन नाना एक चांगला गोलंदाज, त्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडूला थांबवलंय, रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू आलाय. 7 धावांवर आतापर्यंत थांबवून ठेवलंय, चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, यावेळेस फटका चांगला आहे, ऋषी गरज चेंडूला अडवतोय, त्याला बॅकअप दीपूचा. आणि इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय, 4च्या सरासरीने हा देखील संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. 8 धावा बनवल्या आहेत, येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र आपण पाहू शकतायत 17ची आवश्यकता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बॉल टू रन्स ही मॅच होती, परंतु थोडीशी हार्ड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथून आपण पाहू शकतायत 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता आहे. नक्कीच प्रेक्षक वर्गाने, लाडक्या प्रेक्षक वर्गाने मी विनंती करीन की जे बॅरिगेड्स आहेत त्याला पूर्ण तुम्ही टेकायचं नाहीये, कारण की त्यावर भरपूर लोड आहे. आपले पूर्णपणे जे फ्लगलाईट आहेत ते देखील पूर्ण टावर उभारलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 8 धावा, 12 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे, 12 मध्ये 17. इथून गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर रोहन नाना आपण पाहू शकतायत, रोहन गावड ज्यांनी कमबॅक खूप चांगलं केलंय. मी म्हणेन काही महिने आराम दिला होता स्वतःला, परंतु माझ्या संघाला माझी गरज आहे आणि ती गरज मी पूर्ण करून देईन यासाठी टीममध्ये पुन्हा एकदा एंट्री घेतली. एंट्री घेत असताना खरा काम काय आहे रोहन गावड यांचा, तर नक्कीच गोलंदाजी. ही गोलंदाजी नेहमीच चांगली असते, आज देखील ही गोलंदाजी खूप चांगली होणं गरजेचं आहे जर आपल्याला टीमला जिंकायचं असेल तर. इथून आपण पाहतोय रोहन, पहिला चेंडू जर पाहिलं तर चांगला टाकलाय, मी म्हणेन इथून विकेट घेतलाय आणि माघारी परतावा लागेल मिस्टर महेश यांना. 6 चेंडू खेळले महेश, 6 चेंडूमध्ये 4 धावा बनवले त्यांनी आणि थोडंसं नाराज केलं असं मी म्हणेन. गरज नव्हती, हातामध्ये चेंडू होता आणि कुठेतरी रन्स घेण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे रन आउटच्या रूपाने गडी बाद. याही वेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय, रनआउटच्या रूपाने का होईना, मात्र विकेट्स येणं खूप गरजेचं असेल. थोडासा दबाव टाकला जाईल
सौरभ आहे. सौरभ आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय सौरभने. 4 धावा त्यांनी देखील बनवल्या आहेत. बघा आपण पाहतोय रोहनच्या विरोधात सौरभची बॅटिंग कशी असेल. थोडासा टॉस केला होता या चेंडूला, चुकी केलंय मी म्हणेन. जर हा चेंडू सोडला असता यतीन राऊत यांनी तर हा षटकार देखील म्हणजेच बॉक्स विकेटच्या रूपाने गडी देखील बाद झाला असता. पण कुठेतरी विचार केला की झेल घेण्याची संधी आहे आणि झेल टिपला जाईल का, मात्र तुर्तात हा झेल सुटतोय आणि सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 9 धावा स्कोर कार्डवरती. आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक चेंज देखील झाले. सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. 1-2 मोठे फटके जर आले सागरच्या बॅटमधून तर ही मॅच बनेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहनच्या विरोधात सागर. फटका इथून समोर खेळायचा होता परंतु नाही. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय रोहन नाना. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 16ची आवश्यकता. पुन्हा एकदा फटक्यामध्ये ताकद नाहीये. रनआउटची दाट शक्यता आणि गडी बाद. इथून जर पाहिलं तर आता मात्र सौरभला देखील माघारी परतावं लागेल. कुठेतरी असा विचार आला होता प्रेक्षकांच्या मनामध्ये की धावसंख्या ही 25 आहे आणि ही 25 धावसंख्या इझिली इथून जयेश 11 टीम पूर्ण करेल. त्यासाठी प्रयत्न देखील चांगले होते परंतु गोलंदाजी खूप चांगली झाली मी म्हणेन. पहिल्या षटकामध्ये यतीन राऊत यांनी गोलंदाजी केली, खूप चांगली राहिली. त्यानंतर सार्थकची गोलंदाजी आणि आता मात्र आपण पाहतोय रोहन नाना यांची गोलंदाजी. चांगली गोलंदाजी होते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स आतापर्यंत थांबवून ठेवले आहेत. 9 धावा जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता आहे. 8 चेंडू मागे. इथून रोहनचे 2 चेंडू खूप निर्णायक असतील या ओव्हरमधले आणि की त्यानंतर एक षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल त्यांना. यावेळेस कडक प्रहार परंतु वा, त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत सार्थक गरज चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवला आणि तदनंतर फेकी केली. थेट रन आउटसाठी इथे अपील केला आणि तदनंतर पंच यस रन आउटच्या रूपाने गडी बाद केलाय. परंतु त्यानंतर आपण पाहू शकतायत रिव्ह्यू देखील घेतलाय. इथून आपण पाहतोय चांगले प्रयत्न नक्कीच सार्थकचे राहिले असं मी म्हणेन. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु त्यानंतर रनआउटच्या रूपाने हा गडी बाद आहे का ते देखील पाहणं गरजेचं असेल. इथून पंच पाहतायत आपण पाहतोय आणि येस गडी बाद आहे. सागरला माघारी परतावा लागेल. अगदी जर पाहिलं तर क्रीजमध्ये बॅट नव्हती आणि क्रितिशची चांगली कामगिरी मी म्हणेन. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. फटका मारल्यानंतर सार्थक वा कम्मालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर निकुंजची डायरेक्ट थ्रो आणि क्रितेश इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा 7 मध्ये 16ची आवश्यकता. 7 चेंडू 16 धावा. जी मॅच कदाचित विचार केला होता की जयेश 11 टीम बॉल टू रन्स मॅच आहे. सिंगलने सुरुवात देखील चांगली केली होती परंतु त्यानंतर कलटणी आपल्याला पाहायला मिळाले कशा पद्धतीने झाली. विकेट डाऊन झाले आणि तदनंतर आपण पाहतोय डॉट चेंडू आले आणि तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रितेश गरत यांचा परंतु आपण पाहू शकतायत इथून हा चेंडू देखील नक्कीच डॉट आलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता मात्र 16ची आवश्यकता. कदाचित टीममध्ये एक गोलंदाज सो आपल्याला शेवटचे षटक घेताना आपल्याला पाहायला मिळेल कोणता गोलंदाज असेल. निकुंजकडे जिम्मेदारी दिली जाईल असं वाटतंय मला कारण की स्वप्नील पाटील म्हणजेच डॉन आज खऱ्या अर्थाने नाही आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे परंतु तो नसताना आता मात्र निकुंजची कामगिरी कशी असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे.
6 चेंडू आणि आता मात्र आपण पाहू शकता 16ची आवश्यकता. रेग्युलर गोलंदाज नाही आहे, परंतु आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मागच्या काही मॅचेसमध्ये निकुंजने देखील दर्शवली होती. तीच गोलंदाजी पुन्हा एकदा दर्शवतोय. इथून जर पाहिलं तर बॅटची टो लागते, चेंडू जातोय बॉक्स विकेटच्या रूपाने. गडी बाद होईल तो म्हणजेच क्रितेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उत्पल. मॅच होती कुठे खऱ्या अर्थानं जर पाहिली तर जी मॅच जयेश 11 संघाच्या बाजूने होती ती मात्र कुठेतरी झुकवली गेली. त्यालाच तर म्हणतात खरी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पूर्वी 11 साई एकता बिरवाडी संघाची ज्या पद्धतीने संघाने कलटली मारले. असं वाटलं होतं की एक छोटी धावसंख्या आहे, परंतु त्याला मोठी कसं बनवणं ही कामगिरी पूर्णपणे गोलंदाजीची राहिली. 4 मध्ये आता मात्र 15ची आवश्यकता. आमचे सुरेश गरत काका देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. याही वेळेस आपण पाहतोय जीवाची चांगली कामगिरी. चेतन पाटील होता त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेतन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र आपण पाहतोय 3 मध्ये 15. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ओहो, इथून आपण पाहतोय चेंडू बाईकच्या रूपाने रन्स मात्र क्लिअर होईल. सिंगल. 14ची आवश्यकता आहे. हॅलो हॅलो. हो, चांगली गोलंदाजी या ठिकाणी वापरली जाते. मॅच खऱ्या अर्थानं जर पाहिली तर जयेश 11च्या खेम्यामध्ये होती, परंतु आता मात्र पूर्णपणे ही मॅच जिंकवले. ती म्हणजेच आपण पाहू शकता उर्वी 11 साई एकता बिरवाडी टीम विन होताना आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर लो स्कोरिंगमध्ये